विठ्ठलाने माझं दरबार सर्वांसाठी खुलं आहे असं सांगितलं. त्या क्षणापासून जंगलातील प्रत्येक प्राण्याच्या मनात पंढरपूरची ओढ लागली. सिंह म्हणाला, चला पंढरपूरला. हत्तीने रस्ता मोकळा केला. माकडांनी झाडावरूनच विठ्ठल विठ्ठलचा गजर सुरू केला. ससा, हरिण, कोल्हा, मोर, अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळेच निघाले. वारीचा आनंद. जंगल आता नुसतं जंगल राहिलं नव्हतं. ते भक्तिमय वारी पार्क बनलं होतं, जिथे ना कसली भीती ना कसला भेदभाव, फक्त एकच आवाज घुमत होता, माऊली, माऊली. चालताना सगळे प्राणी एका सुरात भजन म्हणत होते. चंद्रभागेच्या तीरी माऊलींची वारी, विठ्ठलाच्या पायाशी आमची सेवा भारी. वाऱ्यातून सूर येत होते, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. हा आवाज पूर्ण जंगलात दुमदुमत होता. विठ्ठलाच्या भेटीची आस. सगळं जंगल पंढरपूरच्या दिशेने चालू लागलं. थकवा कुणालाच नव्हता, कारण मनात विठ्ठलाच्या भेटीची आस होती. डोळ्यांत पाणी होतं, पण ते दुःखाचं नाही तर भक्तीच्या आनंदाचं. आणि शेवटी सगळे प्राणी चंद्रभागेच्या तीरी पोहोचले. समोर विठ्ठल उभा होता. प्रत्येक प्राण्याच्या डोळ्यात आनंद होता आणि त्यांच्या मुखातून एकच हाक निघाली, नाथा, आम्ही आलो. माऊली, आम्ही आलो. हीच तर खरी वारी, जिथे जात, धर्म, रूप, रंग काहीही महत्वाचं नसतं. महत्वाचं असतं फक्त माऊलीवरची श्रद्धा आणि प्रेम. तुम्हाला कशी वाटली ही वारी?